मित्रांनो, भारतीय इतिहासात ब्राह्मणांनी ज्या अनेक सदाशिवपेठी थापा मारून ठेवलेल्या आहेत, त्यातली एक थाप म्हणजे संस्कृत ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन भाषा असून ती जगातील सर्व भाषांची जननी आहे. बरं, त्यांना याचा पुरावा मागितला तर मागच्या 100-200 वर्षात ब्राह्मणी संशोधकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे संदर्भ देतात किंवा पाठ्यपुस्तकांतील धडे दाखवतात. अरे ब्रह्मबंधूंनो, या थातुरमातुर बाबींना पुरावा म्हणत नाहीत. हे सारे दुय्यम पुरावे आहेत. आम्हाला ऑथेंटिक पुरावा हवा आहे आणि तोही समकालीन द्यावा लागेल. त्यात आर्किओलॉजिकल एव्हिडन्स हा मुख्य पुरावा मानला जातो. ब्राह्मणांकडे वा त्यांच्या बगलबच्च्यांकडे असा पुरावा असल्यास त्यांनी सादर करावा. हीच बाब पाणिनी संदर्भातही लागू होते. पाणिनी हा संस्कृत वैयाकरणी होता. वैयाकरणी म्हणजे व्याकरणकार. पाणिनीने रचलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ संस्कृत भाषेचा मुख्य आधार मानला जातो. अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणचा ग्रंथ असून सध्या उपलब्ध असलेल्या अष्टाध्यायी ग्रंथात 4000 व्याकरणीय सूत्र आहेत. पण प्राचीन काळी हा ग्रंथ याच स्वरूपात होता काय, हेही या निमित्ताने बघणे आवश्यक आहे. अष्टाध्यायीत आलेले शब्द, शब्दरचना आणि संदर्भ यांचा विचार करून ब्राह्मणी संशोधक पाणिनीचा काळ जवळपास 2500 वर्षापूर्वीचा ठरवतात. पण याला पुरावा काही आहे का? तर काहीही नाही. इथेही उचलली जीभ लावली टाळूला हाच प्रकार आहे. ब्रह्मवाक्य हाच पुरावा, असा हा सारा खेळ आहे. पाणिनीचा एकही समकालीन शिलालेख नाही, त्याचे एकही हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट उपलब्ध नाही, एकाही नाण्यावर त्याचे नाव नाही. पाठीमागे केम्ब्रिज विद्यापीठातील काही संशोधकांनी या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या संशोधनपर प्रबंधात सुद्धा पाणिनीचा काळ अंदाजे दिला आहे आणि त्यांच्या प्रबंधात स्पष्ट करण्यात आले आहे की पाणिनीचा कालावधी जो 2500 वर्षापूर्वीचा सांगितला जातो त्यावर सर्व विद्वान सहमत नाहीत. या संदर्भात दुसरी महत्त्वाची बाब ही की पाणिनीने अष्टाध्यायी ग्रंथ लिहिल्याचे जे सांगितले जाते तेही त्याच्या सांगितल्या जाणाऱ्या जीवनकाळाशी ऐतिहासिकदृष्ट्या विसंगत ठरते. कारण ईसापूर्व काळात भारतात हस्तलिखाणाची परंपराच अस्तित्वात नव्हती. कारण लिहिण्याचे म्हणजे लेखणी आणि ज्यावर लिहावे म्हणजे कागद, भूर्जपत्र, ताडपत्र ही साधनेच उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्या काळात ज्ञान मौखिक पद्धतीने जतन केलं जात असे. लिखाण फक्त दगडांवर किंवा स्तंभावर केलं जाई, जे खूप खर्चिक होतं आणि राजे महाराजे वा अतिश्रीमंत व्यापारी वर्गालाच ते झेपण्यासारखे होते. पाणिनीसारख्या सामान्य साहित्यिकाला ते कसे झेपणार? तिसरी महत्त्वाची बाब ही की हे ब्राह्मणी संशोधक ज्या काळात पाणिनी होऊन गेल्याचे सांगतात त्या काळात लिखाणाची लिपी ही धम्मलिपी म्हणजे ब्राह्मणी होती. म्हणजे पाणिनीच्या अष्टाध्यायी ग्रंथाची मूळ प्रत ही ब्राह्मणी लिपीत असायला हवी, पण आजपर्यंत तशी कोणतीही प्रत मिळालेली नाही. चौथी बाब ही की आज उपलब्ध असलेल्या अष्टाध्यायीमध्ये ऐल, औ, रु, रू, लृ हे स्वर आहेत, पण इसवी सनाच्या 4थ्या शतकात प्रचलित असलेल्या धम्मलिपीत हे स्वर अस्तित्वातच नव्हते. त्यामुळेच धम्मलिपीत लिहिलेल्या सम्राट अशोकाच्या शिलालेखात हे स्वर आढळत नाहीत. इतकेच काय, ईसापूर्व शतकांतील कोणत्याही शिलालेखात हे स्वर आढळतच नाहीत. मग प्रश्न उभा राहतो की पाणिनी ही जर ऐतिहासिक व्यक्तिरेखा असेल तर ती कोणत्या कालखंडातील असू शकते ते आता बघूया. इसवी सनाच्या 7व्या शतकात भारतात आलेल्या इत्सिंग या चीनी प्रवाशाने पाणिनीचा उल्लेख केला आहे. त्याने पाणिनीच्या वैयाकरणीय रचनेला शब्दविद्या असे म्हटले असून त्यात 1000 सूत्र असल्याचा तो उल्लेख करतो. आज उपलब्ध असलेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायीत 4000 सूत्र आहेत. मग हे वरचे 3000 सूत्र कोणी लिहिले असा प्रश्न सहजच निर्माण होतो. इत्सिंग पाणिनीविषयी पुढे लिहितो की असे म्हणतात की पाणिनीला दिव्य ज्ञान प्राप्त होते. महेश्वर देव त्याला सहाय्य करत असत आणि त्याचे 3 नेत्र होते. मित्रांनो, इथे एक बाब लक्षात घ्यावी की महेश्वर देव म्हणजेच अवलोकितेश्वर बोधिसत्व. अनेक बौद्ध लेण्या वा स्तूप विहारांवर अवलोकितेश्वराचे शिल्पांकन आहे. त्यात त्याला 3 नेत्र दाखवले आहेत. या महेश्वर देवाचेच रूपांतर ब्राह्मणांनी पुढे शिवशंकर महादेवात केले आणि पाणिनीला महादेवाने संस्कृत व्याकरण शिकवले अशी अफवा पसरवली. इत्सिंगच्या टिपणानुसार पाणिनीच्या ग्रंथावर पंडित जयादित्य याने काशिका वृत्ती नावाची 18000 श्लोकांची एक टीका लिहिली असून प्रत्येक विदेशी विद्यार्थ्याला नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी ती अभ्यासावी लागते. त्यात उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश दिला जात नसे. इत्सिंग आपल्या डायरीत लिहितो, जयादित्य हा सन 661 मध्ये मरण पावला होता आणि तो मोठा विद्वान असून त्रिरत्नाचा आदर करत असे. यावरून जयादित्य हा 7व्या शतकातला आहे हे निश्चित होते.
जयादित्य हा त्रिरत्न अर्थात बुद्ध, धम्म, संघ यांचा आदर करत असे, याचा अर्थ तो बौद्ध भिक्खू ठरतो. दुसरा एक विद्वान पतंजली याने जयादित्याच्या काशिका वृत्तीवर चूर्णी नावाची 24,000 श्लोकांची एक टीका लिहिली. ज्या अर्थी जयादित्य इसवी सनाच्या 7व्या शतकातला आहे, त्या अर्थी त्याच्या ग्रंथावर टीका लिहिणारा पतंजली ही 7व्या शतकातलाच ठरतो. पण ब्राह्मणी इतिहासकार आपल्याला सांगतात की पतंजली इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात होऊन गेला आणि तो पुष्यमित्र शुंग याच्या दरबारात होता. अर्थातच हे खोटे आहे हे उपरोक्त विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल. इट्सिंगने लिहिलेल्या प्रवास वर्णनानुसार पतंजली ही बौद्ध भिक्खूच होता. पतंजलीच्या ग्रंथावर भर्तृहरी नावाच्या विद्वानाने 25,000 श्लोकांची टीका लिहिली. अर्थातच तोही 7व्या शतकातलाच होता आणि तोही बौद्ध भिक्खूच होता. उपरोक्त चर्चेतून आपल्या प्रामुख्याने 2 बाबी लक्षात आल्या असतील. 1. जयादित्य, पतंजली आणि भर्तृहरी हे बौद्ध भिक्खू होते आणि तिघेही इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेले. 2. पाणिनीच्या व्याकरणावरील जयादित्याची टीका आणि जयादित्याच्या टीकेवरील पतंजलीची टीका आणि पतंजलीच्या टीकेवरील भर्तृहरीची टीका नालंदा या जगद्विख्यात बौद्ध विद्यापीठात प्रवेशासाठी ठेवलेल्या परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्या जात होत्या आणि ते तिघेही जयादित्य, पतंजली, भर्तृहरी हे बौद्ध भिक्खू होते. याचाच अर्थ पाणिनी हा सुद्धा बौद्ध भिक्खूच होता आणि म्हणूनच त्याच्या व्याकरणशास्त्रावरील टीका बौद्ध विद्यापीठाच्या प्रवेशासाठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होत्या. ब्राह्मणी इतिहास संशोधक मात्र जयादित्य, पतंजली, भर्तृहरी या तिघांनाही ब्राह्मण म्हणून उल्लेखतात. किती हास्यास्पद आहे हे. बरं, त्यांच्याकडे याचा पुरावा आहे का? तर नाही. पुरावा हा शब्द ऐकल्याबरोबर ते एकमेकांच्या थोबाडाकडे बघतात. अर्थात हे तिघे ब्राह्मण नसून बौद्ध भिक्खू होते हे मी सप्रमाण सिद्ध केल्याचे आपल्या लक्षात आलेच असेल. असो, आता पाणिनीचा कालखंड निश्चित करूया. उपरोक्त चर्चेतून पाणिनी नेमक्या कोणत्या काळात होऊन गेला असावा याचा अंदाज बांधता येतो. ब्राह्मणी इतिहास संशोधकांनी पाणिनीला इसवी सन पूर्व 4थ्या शतकात स्थापित केल्याचे आणि पतंजलीला त्याच्या अलीकडे 200 वर्षे म्हणजे इसवी सन पूर्व 200च्या आसपास स्थापित केल्याचे वर आलेच आहे. पण आपण सिद्ध केले आहे की पतंजली इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेला आहे. पतंजली आणि पाणिनी यांच्या कालावधीत 200 वर्षांचा फरक लक्षात घेता पाणिनी इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकात होऊन गेला असावा हे निश्चित होते. आता प्रश्न उभा राहतो की ब्राह्मणी साहित्यात वापरली गेलेली क्लासिकल संस्कृत भाषा नेमकी कोणत्या कालखंडातील असावी. उपरोक्त चर्चेतून आपण बघितले की पाणिनीने 1000 सूत्रांची रचना केली होती, पण आज उपलब्ध असलेल्या पाणिनीच्या अष्टाध्यायी ग्रंथात सुमारे 4000 सूत्र असल्याचे वर आलेच आहे. अर्थातच हे वरचे 3000 सूत्र नंतरच्या काळातील विद्वानांनी पाणिनीच्या नावाने घुसडले आहेत हे निश्चित. या ठिकाणी ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी की आजची क्लासिकल संस्कृत भाषा बोलण्या लिहिण्यासाठी 4000 सूत्रांचीच गरज आहे. पाणिनीची मूळ रचना असलेला 1000 सूत्रांचा ग्रंथ आजची संस्कृत भाषा बोलण्या लिहिण्यासाठी वापरल्यास ती बोलताही येणार नाही आणि लिहिताही येणार नाही. याचाच अर्थ समस्त ब्राह्मणी साहित्य ज्यात वेदांचाही समावेश होतो हे इसवी सनाच्या 7व्या शतकानंतरचेच आहे हे या ठिकाणी निश्चित होते. तसेही वेदांमध्ये प्राचीन मानल्या जाणाऱ्या आणि आज उपलब्ध असणाऱ्या ऋग्वेदाची सर्वात जुनी प्रत सन 1463ची आहे. यावरून ब्राह्मणी साहित्याची आणि आजच्या क्लासिकल संस्कृत भाषेची प्राचीनता आपल्याला लक्षात यायला हवी. आता इथे एक प्रश्न उभा राहतो की जर आजची क्लासिकल संस्कृत भाषा पाणिनीच्या मूळ व्याकरण ग्रंथाच्या सहाय्याने लिहिता बोलता येत नसेल तर त्याच्या व्याकरणावर आधारलेली कोणती संस्कृत त्या काळात बोलली जात होती. आणि दुसरा प्रश्न उभा राहतो की चीनी प्रवासी आपल्या डायरीत असे का म्हणतात की आम्ही भारतातून चीनमध्ये संस्कृत ग्रंथ घेऊन गेलो, मग ते म्हणतात ती संस्कृत भाषा कोणती होती. या दोन्ही प्रश्नांची उत्तर आता बघूया. प्राचीन भारतात अस्तित्वात असलेले नालंदा, विक्रमशिला, ओदंतपुरी, वल्लभी इत्यादी जवळपास 80 विद्यापीठांचे अवशेष आत्तापर्यंत प्राप्त झाले आहेत. या विद्यापीठांत जगभरातून विद्यार्थी विद्याध्ययनासाठी येत असत. त्या काळी भारतात पाली प्राकृत ही बोलीभाषा होती. ही भाषा या परकीय विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी कठीण होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी संपर्क भाषा म्हणून एका नवीन भाषेची निर्मिती नालंदा विद्यापीठातील विद्वान करत होते. या भाषेलाच आजचे इतिहास संशोधक बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत म्हणून ओळखतात. याच भाषेला चीनी प्रवाशांनी त्यांच्या डायरीत संस्कृत भाषा म्हणून उल्लेखलेले आहे. या भाषेची लिपी धम्मलिपीच होती. याच धम्मलिपीचा विकास 10व्या-11व्या शतकात देवनागरी लिपीत झाला. 11व्या-12व्या शतकानंतर परकीय ब्राह्मणांनी स्थानिक राजे वा सुलतान यांच्याशी लांगुल चालन करून बौद्ध भिक्खूंवर हल्ले करवले आणि संस्कृत भाषा वा देवनागरी लिपी हडपली आणि शूद्राती शूद्र वा स्त्रियांनाही भाषा शिकण्यास, ऐकण्यास, बोलण्यास प्रतिबंध घातला.
याच बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत भाषेला आजचे ब्राह्मण त्यांची संस्कृत भाषा म्हणून प्रचारित करतात आणि आमची भाषा, आमची संस्कृती आणि आमचे साहित्य फार प्राचीन असल्याच्या थापा मारतात. अर्थात उपरोक्त सविस्तर चर्चेतून व सप्रमाण विश्लेषणातून आपल्या हे लक्षात आलेच असेल की आज उपलब्ध असलेली क्लासिकल संस्कृत भाषा फार अलीकडची म्हणजे 13व्या शतकानंतरची आहे आणि त्यामुळेच क्लासिकल संस्कृत भाषेत लिहिलेले वेदांसहित तमाम ब्राह्मणी साहित्य हेही मध्ययुगीन कालखंडातीलच ठरते. जय भारत.